मी आज स्वतःचं स्किन क्लिन्झिंग करते आहे. मी पहिल्यांदा हे क्लिन्झिंग करून मग स्क्रब केलं आहे. ब्लॅकेट्स तर मला नाही आहेत. व्हाईट हेड्स पण रेअरली आहेत, तर ते पण रिमूव्ह केलेत आणि माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. तुम्हाला कळत असेल, मी सगळं व्हाईट हेड्स वगैरे रिमूव्ह केलं, तर थोडंसं रेड झालं आहे, रेड होते माझी स्किन. ठीक आहे, तर मी आता ते शॉर्टमध्ये दाखवते, खूप हे नाही आहे. तर मी हे घेतलं आहे, लोटसचं ॲलोवेरा जेल घेतलं आहे आणि दुसरं एक अजून ग्लो येण्यासाठी मी अरोमाचं फ्रूटचं जेल पण घेतलं आहे आणि शॉर्टमध्ये मी सगळं मिक्सिंग केलं आहे. ह्याच्यामध्ये डिटॅनिंग आहे आणि ओरिफ्लेमचा पॅक आहे ह्याच्यामध्ये आणि अरोमाचा पण पॅक आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही घरी पण जर सलोनचं शिकले असेल, बेसिक ब्युटी कोर्स केला असेल, तुम्हाला काय ऑप्शन नसेल सलोनमध्ये जायला, तेवढा वेळ नसेल, तर फटाफट तुम्ही थोडंसं म्हणजे स्किन क्लिन्झिंग करू शकता. तर मी असं मला दाखवते, कारण की खूप रेड झाली आहे माझी स्किन, ह्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल, तर मी ॲलोवेरा जेल घेतलं जेणेकरून हे रेडनेस कमी करेल. ठीक आहे, शॉर्टमध्ये दाखवते. ह्या स्टेपने तुमचं जे डबल चीन असतं, माझं तर नाही आहे, पण ही जी स्टेप आहे, सीझर स्टेप आहे, याच्यामध्ये तुमचं जर प्रॉपर जर मसाज स्टेप करतात पूर्ण फेसवरती, ज्या मसाज स्टेप आहेत ते स्किनला टाईट ठेवते आणि रिंकल वगैरे येण्यापासून पण थांबतं ते. ठीक आहे, तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, माझं ॲलोवेराचं घेऊन झालं. आता ह्याच्यातच येतं, कारण की हे जे अरोमाचं जेल आहे ते ग्लो खूप छान देतं. एवढंच घेतलं आहे मी. ठीक आहे, जर तुम्ही ब्युटी पार्लरचं कोर्स बेसिक जरी केला असेल, तर तुम्ही शॉर्टमध्ये घरी स्वतःसाठी होम केअर असं करू शकता. ऑप्शन नसेल की ओके फटाफट स्किन क्लिन्झिंग व्हायला पाहिजे, किंवा आता ऑप्शन नसेल सलूनमध्ये जायला, तर तुम्ही एवढं तरी करू शकता. पण स्किन नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. थोडंसं रोज वॉटर आहे ते 1-2 ड्रॉप टाकते. फेसला पण करू शकता. ठीक आहे, मी हेअरबँड नाही लावला, चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, हेअरलाईनला तर लागणार नाही आहे. ठीक आहे,
जर तुम्हाला शॉर्टमध्ये करायचं असेल तर हे स्किन क्लिन्झिंग तुम्ही करू शकतात. दोन्ही याने डिटॅनिंग घेऊन तुम्ही स्किन क्लिन्झिंग घेऊ शकतात किंवा तुम्ही ब्लीच करून स्किन क्लिन्झिंग घेऊ शकतात. हे शॉर्टमध्ये तुमचं सर्विस होऊ शकते जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर. तुम्ही ज्यांनी बेसिक कोर्स केला असेल तरी पण ते घरी ट्राय करू शकतात. असेल बऱ्यापैकी सुकलं आहे. नेकचं तर पूर्णच सुकलं आहे. ठीक आहे. 15 ते 20 मिनिट्स मी पॅक ठेवलेला. आणि तुम्ही 2 प्रकारे फेस पॅक काढू शकता. एक वॉटर स्प्रे पूर्ण फेसवरती हे करून आणि हँडच्या फिंगर्सने असं करून पॅक काढू शकता. सेकंड आहे की बाउलमध्ये पाणी घेऊन स्पंजने, ठीक आहे, तुम्ही जो फेस पॅक इथे तुम्ही नॅपकिन पण ठेवू शकता. ठीक आहे. आता मी ह्याने फेस पॅक थोडं पाणी घेऊन ओला करते. स्पंजने रिमूव्ह करायचे. पहिल्यांदा पॅक ओला करून घ्यायचा आणि स्पंजने रिमूव्ह करू शकतात. ठीक आहे. नेकचं बऱ्यापैकी रिमूव्ह झालं आहे. मी पॅक रिमूव्ह केला आहे आणि टिश्यूने जस्ट थोडंसं टिश्यू पेपरने ड्राय केला आहे फेस. आणि त्याच्यानंतर मी आता टोनर करते. तुम्ही कॉटनने पण लावू शकतात पूर्ण फेसवरती, नाहीतर असं स्प्रे पण करू शकतात. मला दिसत असेल की खूप बऱ्यापैकी छान ग्लो आला आहे आणि रेडनेस पण पूर्ण गायब आहे. ठीक आहे. ह्याला तुम्ही डॅब करू शकता किंवा फॅनजवळ उभं राहिलं तरी पण सुकून जाईल. टिकली लावते मी आता. फक्त मी हे स्किन क्लिन्झिंग केलं आहे तरीसुद्धा माझी स्किन एकदम क्लिअर आणि क्लीन छान वाटते आणि ग्लो पण छान आला. मी काहीच मेकअप केलेला नाही आहे. आणि नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला सांगा की कसा वाटला हा व्हिडिओ. थँक्यू सो मच.